दिरंगाई दिरंगाई झाल्याबद्दल क्षमस्व. आपण इथे जमलो आहोत आज अ, सत्संगामध्ये आणि मी लहान मुलांची मेंदू विकार तज्ञ आहे. नमस्कार, मी डॉक्टर वर्षा वैद्य आणि गेले 20 वर्ष या क्षेत्रामध्ये मी इथं काम करत आहे. आणि आपले गुरुदेव नानाजी पाटील यांची मी भक्त आहे. त्यांची मी स्टुडंट पण आहे. त्यांचा मी खूप आदर करते आणि त्यांचं खूप चांगलं कार्य तुमचं सगळ्यांचं हे पाहत आहे. आणि त्यांचं ब्रेन स्टिम्युलेशन प्रोग्राम मी स्वतः प्रेग्नन्सीमध्ये मी त्यांच्याकडे दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये त्यांच्याकडे सत्संग केलेला आहे. तेव्हा मला या 20 वर्षात जाणवलं की प्रत्येक आई वडिलांना खूप हुशार मूल हवं असतं, एकदम ब्रेनी मूल हवं असतं. परंतु त्याच्यासाठी नक्की काय करायचंय हे आपल्याला थोडं शास्त्रीय माहितीचा कधी कधी अभाव दिसतो. अ, दुसरी स्लाइड चेंज केलेली दिसते. हो हो, दिसतोय. हा हा. तर मेंदू विकार तज्ञ म्हणून आपण आधी ना आपल्या मेंदूची संरचना जाणून घेऊयात. तर आपल्या मेंदूचे ना दोन भाग असतात, एक उजवा भाग असतो, एक डावा भाग असतो. आपल्या सर्व 85 ते 90% लोकांमध्ये आवाज बंद झाला मग. तुमचा आवाज येत नाही. अ, ही सगळी जी महत्वाची कामं आहेत आपल्या अभ्यासाच्या रिलेटेड, जे आपल्या क्षेत्राच्या रिलेटेड, ही सगळी लेफ्ट ब्रेन करतो. मग राईट ब्रेनचं काय काम आहे? क्रिएटिव्ह, इमॅजिनेशन, फिलिंग्स, इमोशन्स, कन्सेप्ट, आर्ट, म्युझिक, मल्टीटास्किंग, एकानंतर भरपूर कामं करणं, व्हिज्युअलायझेशन, क्रिएशन, हे सगळं राईट ब्रेनचं काम आहे. आणि दोन्ही ब्रेनचं संतुलन जेव्हा असतं तेव्हा मेंदूची खूप चांगली वाढ होते. आणि एखादं मूल जेव्हा आपल्याला हवं असतं की ते अभ्यासात पण आपल्याला हुशार हवं आणि बाकीच्या क्रिएशनमध्ये किंवा एखादी तरी त्याला हॉबी असावी, छंद असावा, असं आपण म्हणतो की भरपूर छंद आणि हुशार मुलगा असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. तर मग आपण समजून घेऊया की बाळाची वाढ कशी होते बरं. तर बाळाची वाढ आपल्याला फक्त वाटतं की ही फिजिकल डेव्हलपमेंट होते, उंची आणि वजन. पण तेवढं नसून बाळाची वाढ ही सर्वांगीण विकास होतो बाळाचा. तर त्याच्यामध्ये बौद्धिक किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, मेंटल डेव्हलपमेंट, स्पीच आणि लँग्वेज डेव्हलपमेंट, भाषाविषयक वाढ आणि सोशल डेव्हलपमेंट, ह्या सगळ्यांचे सेंटर्स मेंदूमध्ये असतात. म्हणजे मेंदूचे कार्य काय आहे की शारीरिक वाढी व्यतिरिक्त ह्या तिन्ही वाढींचे सेंटर्स डेव्हलप करणं आणि त्याच्यामुळे जेवढा चांगला ह्या सर्व क्षमतांचा विकास होईल तेवढं बाळ आपलं हुशार असतं. मग कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे कशी? तर लर्निंग अँड प्रोसेसिंग, इमॅजिनेशन, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिझनिंग, मेमरी, ह्या सगळ्या कॉग्निशन मध्ये येतात. लँग्वेज मध्ये म्हणजे काय? दुसऱ्यांबरोबर कम्युनिकेशन, ह्याचे सॉफ्ट स्किल म्हणतो आपण त्याला. लर्निंग अँड इंटरप्रिटिंग साऊंड्स, टॉकिंग, नुसतं आपला शब्द कसा असायला हवा, आपल्या शब्दांमध्ये गॅप कसा असायला हवा, समोरच्याला बोलणं कळतंय की नाही, किंवा कुठल्या आत्मविश्वासाने तुम्ही समोरच्याशी बोलताय, वोकॅब्युलरी कशी आहे, तुम्ही शब्द कुठले वापरताय, एकच भाषामध्ये प्रभुत्व आहे का, आणि रिटर्न लँग्वेज स्किल, लिहिण्याची क्षमता, ह्या सगळ्या स्पीच आणि लँग्वेज मध्ये येतात. फिजिकलमध्ये फाईन मोटर स्किल्स, म्हणजे तुम्ही हाताने एखादा पेंटिंग करतोय किंवा छान लिहितोय, त्याला फाईन मोटर स्किल्स म्हणतात. जे बोटांमधल्या क्षमता असतात त्याला फाईन मोटर स्किल्स म्हणतो. क्रॉस मोटर स्किल, हँड आय कोऑर्डिनेशन, म्हणजे तुम्हाला एखादा खेळाडू आहे तर त्याला बॉल कसा मारायचा, एखादा तीरंदाज आहे त्याला कुठे बरोबर तो निशाणा लागेल, ह्याला हँड आय कोऑर्डिनेशन म्हणतात. बॅलेन्स, तुम्ही चालताना किती व्यवस्थित चालता आहात, किंवा तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये तुम्ही सहभागी घेतला तर त्याच्यामध्ये उंच उडी, लांब उडी, ह्याच्यामध्ये बॅलन्सचा खूप काम येतो. तर ह्या अनेक अ, खेळाडूच्या क्षमतांमध्ये बॅलन्स लागतो. त्या फिजिकल डेव्हलपमेंटसाठी ह्या गोष्टीमध्ये त्याचा फिजिकल डेव्हलपमेंटचा उपयोग होतो. सोशिओ इमोशनल म्हणजे समाजामध्ये वावरताना तुम्ही दुसऱ्यांबरोबर कसं वागताय, दुसऱ्यांबरोबर कसं खेळताय, लहान मूल दुसऱ्यांबरोबरची रिलेशनशिप कशी आहे, तुमचं व्यवस्थित जमते ना दुसऱ्यांबरोबर, तुमचं सेल्फ एस्टीम कसं आहे, तुमचं अंडरस्टँडिंग आणि एक्सप्रेशन इमोशन कसं आहे. कधी कधी काही जणांना इमोशनल डिसरेग्युलेशन असतं, किंवा खूप आनंद झाला आणि खूप दुःख झालं, ते कसं एक्सप्रेस करायचं. तर ह्याचं सगळं जे डेव्हलपमेंट आहे ते सोशिओ इमोशनल डेव्हलपमेंटमध्ये येतात. आणि ह्या चारही लहान मुलांच्या डेव्हलपमेंटच्या डोमेन्समध्ये जेव्हा खूप चांगली प्रगती हवी असते तेव्हा मेंदूचा विकास हा सर्वांगीण व्हायला हवा. तर आपण समजून घेऊया की लहान बाळांमध्ये कुठल्या स्टेजेस असतात डेव्हलपमेंट. एक तर सगळ्यात जन्मजात बाळ, जर आपण निओनेट म्हणतो, मग 1 वर्षापर्यंत इन्फंट म्हणतो,
मग दुसरे टॉडलर्स म्हणतो, मग अर्ली चाइल्डहुड म्हणजे शाळेमध्ये नुकतंच जाणारं बाळ, आणि मग मिडल चाइल्डहुड म्हणजे साधारणतः 8वी 9वी 10वीचा, आणि मग जेव्हा शरीरामध्ये हॉर्मोन्स बदल होतात तेव्हा अडोलसंट. असं साधारणतः 0 ते आपण 12 वर्ष हा लहान मुलांचा डेव्हलपमेंटचा काळ म्हणतो. आणि 12 वर्षानंतर जेव्हा हॉर्मोन्स चेंज होतात तेव्हा मेंदूमध्ये अनेक महत्वाचे बदल होतात. तर बाळाचा बौद्धिक विकास किंवा सर्वांगीण विकास मी म्हणेन, ह्या 3 गोष्टींवर अवलंबून असतो. एक सगर्भावस्था. जेव्हा प्रेग्नन्सी तुम्ही कन्सीव्ह करताय बाळ, त्याच्यानंतर तुमचं प्रसूती होईपर्यंत जो महत्वाचा 9 महिने काळ आहे, त्याला सगर्भावस्था म्हणतात. नुसतं गर्भावस्था नाही, सगर्भावस्था. संपूर्ण प्रेग्नन्सी ही अतिशय उत्तम गेली पाहिजे. आहार चांगला पाहिजे. तुमच्या मेंदूच्या विकासावर संस्कार चांगले झाले पाहिजेत, आणि बाळ कुठल्याही प्रकारच्या ताणतणावाखाली आई नको. तर त्याच्यामुळे हा सगर्भावस्था पाहिजे. प्रसूती ही सुलभ पाहिजे, ज्याच्यामध्ये आईला खूप चांगल्या कळा घेता आल्या पाहिजेत. शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे. असं नाही की सीझर झालं म्हणजे बाळाच्या डिलिव्हरीमध्ये काही प्रॉब्लेम झालाय. नॉर्मलच व्हायला पाहिजे. शक्यतो आम्ही म्हणतो प्रयत्न नॉर्मलचेच होऊ देत. पण कदाचित काही वेळा आईच्या काही तब्येतीमुळे किंवा आईच्या उंचीमुळे, पेल्व्हिसमुळे सीझर करावं लागतं. तर त्याच्यामुळे सीझर केलं म्हणजे बाळाची डेव्हलपमेंट चांगली होणार नाही असं काही नाहीये. आणि 0 ते 5 वर्ष हा मुलांच्या मेंदूचा विकासाचा कार्यकाळ असतो. तर हा जो महत्वाचा काळ आहे, ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये अनेक महत्वाचे बदल घडत असतात. हे आपण पुढे बघूया. तर हे 3 महत्वाचे टप्पे आहेत, जे तुमच्या बाळाच्या मेंदूच्या उत्तम विकासासाठी हे अ, कारणीभूत आहेत. आता प्री प्रेग्नन्सी स्टेट घेऊया. जसं आपलं बीज तयार होत आहे, तर जेव्हा प्रेग्नन्सीच्या आधी आईचं ओव्हम तयार होतं, तर त्याच्या आधी काय काळजी घेतली पाहिजे? तर रुबेला वॅक्सिनेशन. रुबेला हे नावाचं वॅक्सिन आहे. रुबेला नावाचा एक आजार आहे, जो जर स्त्रीला झाला, गर्भवती स्त्रीला झाला, तर त्या बाळावर अं, परिणाम होतो की मेंदूला अं, आणि मेंदूवर काही विशिष्ट परिणाम होतो. मेंदूची वाढ होत नाही, अपस्मार होतो, ऐकायला येत नाही, बाळ मतिमंद होतं. तर हे होऊ नये म्हणून प्रेग्नेन्सी राहायच्या 6 महिने आधीच आपल्याला रुबेला वॅक्सिनेशन घ्यावं लागतं. आईला अॅनिमिया असू नये, म्हणजे रक्त कमी असू नये. कारण आयर्न आणि B12 ची डेफिशियन्सी असेल तर मेंदूच्या वाढीसाठी जे कच्चा माल आहे, जो सप्लाय आहे, तो कमी पडतो आणि मेंदू जेवढा प्रगत व्हायला पाहिजे तेवढा होत नाही. आईच्या शरीरामध्ये काही थायरॉइडची वगैरे कमतरता असेल तर त्याचा बाळावर परिणाम होतो. आईला काही डायबिटीज असेल तर त्याचाही परिणाम होतो. थायरॉइड हे बाळाच्या मेंदूच्या मायलिनेशनसाठी अतिशय महत्वाचं असं एक हॉर्मोन आहे. त्याची अजिबात कमतरता नको. आईची इमोशनल स्टेट काय आहे मेन प्रेग्नन्सीच्या आधी? आजच्या धकाधकीच्या काळात मी जेव्हा बघते माझे पेशंट्स, तेव्हा सगळ्या स्त्रियांना त्यांचं जे करिअर असतं हे अतिशय महत्वाचं असतंच, वादच नाही. पण त्या करिअरमध्ये बाधा येईल, किंवा माझं प्रमोशन होणार नाही, किंवा कुणासोबत तरी आंतरव्यक्ती संबंधामुळे त्या आईच्या मनात जो काही कोलाहल चाललेला असतो, जो काही स्ट्रेस असतो, त्याचा हा डायरेक्ट बाळावर परिणाम होत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लॅन प्रेग्नन्सी. अजूनही मी जेव्हा ओपीडी मध्ये पेशंटला विचारते, प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन केली होती का, अगदी उत्तमोत्तम चांगल्या घरातल्या लोक, शिकलेल्या स्त्रियांमध्ये सुद्धा, तेव्हा प्रेग्नन्सी ही प्लॅन केलेली नसते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी प्लॅन का करावी? कारण मला जेव्हा माहिती आहे पुढच्या महिन्यात मला प्रेग्नन्सी प्लॅन करायची, तेव्हा मी B12, आयर्न, फोलिक ऍसिड ह्या तिन्ही व्हिटॅमिन्स आधीच चालू करेन. कुठल्याही प्रकारची औषधं घेणार नाही. काही आजारपण आलं तर आपल्याकडे, आपल्या भारतामध्ये काय, अमेरिकेमध्ये वगैरे अजून असं नाहीये, पण भारतामध्ये तुम्हाला सर्दी खोकला ताप झाला की तुम्ही कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये जाऊ शकता, तुम्ही गोळ्या घेऊ शकता. आणि ते जेव्हा प्रेग्नन्सी राहिली हे माहिती आहे की नाही हे माहिती नसताना जर आपण चुकून गोळ्या घेतल्या, तर त्याचा बाळाच्या महत्वाच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये त्याचा परिणाम होऊ शकतात. कारण खूप कमी गोष्टी ह्या प्रेग्नन्सीमध्ये, कमी औषधं ही प्रेग्नन्सीमध्ये चालू शकतात. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं. त्याच्यामुळे प्री प्रेग्नन्सी स्टेट ही आईची खूप उत्तमच पाहिजे. म्हणजे बीज तुमचं तयार होताना तुम्ही या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. खूप सुदृढ आणि परिपूर्ण स्त्री बीजासाठी काय करायला पाहिजे बरं? तर कुमारवयातच स्त्रीने उत्तम आहार, कॅल्शियम, आयर्न, प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी, फॉलिक ऍसिड आणि कच्चा पत्ता कोबी केला पाहिजे, आणि भरपूर व्यायाम. आणि जेव्हा तुमची मासिक पाळी सुरू होण्याच्या आधीच, म्हणजे 10 ते 12 वर्षाची मूल असेल, त्या मुलींना ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. तर हे स्त्रीबीज पुढे जाऊन उत्तम मुलासाठी एक ओव्हम तयार करू शकते. आणि शिवाय
प्रेग्नन्सीच्या प्लॅन करायच्या आधी सुद्धा तुम्ही आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे. तर हे हे चित्र आहे की अ, तुम्हाला मूल तयार होत आहे आतमध्ये, म्हणजे काय होतं की हे स्त्रीचा ओव्हम आहे, हे अंडाशय आहे आणि हे स्पर्म आहे. तुम्ही बघू शकता की अंडाशय किती मोठं आहे, 200 मायक्रोग्राम, स्पर्म फक्त 1 मायक्रोग्रामचा. त्याच्यामुळे आईच्या तब्येतीवर आणि आईचं जे काही ओव्हम आहे त्या ओव्हमवर हे ह्याचं संपूर्ण शरीर तयार होतं या एका पेशीचं. आणि आईकडून आणि वडिलांकडून जे जीन्स आपण घेतो, जे काही तत्व आपण घेतो, त्याचा एकत्र मिलाप होऊन बाळ तयार होतं. आणि आपले सर्व गुणधर्म हे अर्धे आपल्या आईकडून आलेले असतात, अर्धे वडिलांकडून आलेले असतात. परंतु आपली सगळी जी तब्येत असते किंवा आपल्या मेंदूचा महत्वाचा विकास असतो ह्या आईच्या ओहम कसा असतो त्याच्यावर अवलंबून असतो. आणि एकदा का बाळ पोटात तयार होतं तेव्हा 35व्या दिवशी आपला मेंदू तयार होतो. बघताय तुम्ही ही चित्र की मेंदू जवळजवळ हा तयार झालेला आहे 35व्या दिवशी. म्हणजे प्रेग्नन्सी अजून कन्फर्म पण झालेली नसते की बाळाचा मेंदू हा संपूर्णपणे हा त्याचा एक स्ट्रक्चर, जे मेन स्ट्रक्चर आहे ते तयार झालेलं आहे. 100 दिवसात म्हणजे 3 महिन्यात, पहिल्या 3 महिन्यातच त्याचे महत्वाचे जे पार्ट्स तयार होतात की हे मेंदूचा मोठा भाग, हा छोटा मेंदू आणि हे मज्जारज्जू आणि हे मणका, हा जवळजवळ 100व्या दिवशी तयार झालेला आहे. 9 महिन्याला ही बाळ पोटात म्हणजे डिलिव्हरी व्हायच्या आत हे बाळ असं संपूर्ण स्ट्रक्चर हे मेंदूचं तयार झालेलं आहे. आणि हळूहळू हे डेव्हलप होत होत ॲडोलसंट आणि मग ॲडल्ट ब्रेनकडे तयार होतं. आणि हाच म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की 35व्या दिवशी जो स्ट्रक्चर तुमचं ब्लू प्रिंट तयार झालेलं आहे मेंदूचं, तेच तुमच्या ॲडल्टहुडमध्ये तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होणार आहे. त्याच्यामुळे आईची तब्येत आणि न्यूट्रिशन सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सगळ्यांना महत्वाची सूचना, इतकं इंटरनेटवर सगळी माहिती मिळते की हे माझ्या बाळाच्या मेंदूसाठी खूप चांगलं आहे, हे प्रोटीन चांगलं आहे, हे विटॅमिन चांगलं आहे, हे घेऊ का, हे करू का, ते करू का, हे गेम्स, असं न करता तज्ज्ञ व्यक्तींकडून शास्त्रीय माहिती घेणं हे अतिशय उत्तम आहे. तर गर्भावस्थेमध्ये काय घेतलं म्हणजे मेंदूच्या वाढीवर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. सगळ्यात उत्तम प्रोटीन. प्रोटीन हे ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी ह्या कच्च्या विटा आहेत. म्हणजे मेंदूचा प्रत्येक एक मज्जारज्जू तयार होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे. नंबर 2 फोलिक ऍसिड. फोलिक ऍसिड हे आपल्या हिंदू स्त्रियांमध्ये म्हणजे भारतामधल्या स्त्रियांमध्ये तर खूप कमी असतं. बी 12 आणि फोलिक ऍसिड, कारण बी 12 हे जे व्हिटॅमिन आहे, हे व्हिटॅमिन तुम्ही फोडणी घातली की ते निघून जातं. फोलिक ऍसिड फोडणी घातली की निघून जातं. त्याच्यामुळे कच्चं खाल्लेलं महत्वाचं म्हणजे कच्चा पत्ताकोबी किंवा कच्ची मेथी ज्याची पचडी आपण करतो त्याच्यामध्ये फोलिक ऍसिड असतो. आणि शिवाय जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करताय तेव्हा फोलिक ऍसिडच्या गोळ्या आधीच सुरू करायला पाहिजे. DHA नावाचं फॅटी ऍसिड आहे जे मेंदूच्या मायलिनेशनसाठी फार महत्वाचं आहे. जे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये म्हणजे कच्च्या जे काय आपण घाण्याचं तेल आणतो तिथं आपल्याला मिळतं. आयर्न. आयर्न हे रक्ताच्या म्हणजे रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन आहे त्याच्यासाठी आयर्नची गरज असते. आणि जितकं जास्त आयर्न तितकं जास्त हिमोग्लोबिन, तितकं जास्त बिल्डिंग ब्लॉक्स मेंदूच्या वाढीसाठी. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी हे बाळाची हाडं चांगली होण्यासाठी पण लागतात. सगळ्यात महत्वाचं, जगामध्ये जे सगळ्यात उत्तम आहे ते तुमच्यासाठी उत्तम आहे असं नाही. त्याच्यामुळे टीव्हीवर भरपूर ऍड्स असतात. खूप लोक सांगतात हे महागाचं 3,000 रुपयाचं प्रोटीन आहे, हे घे ते घे. पण तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे तुमचा डॉक्टरच तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्यतो कुठल्याही प्रकारचं आणि कुठल्याही प्रकारचं औषध किंवा कुठलंही प्रोटीन सप्लिमेंटेशन घेऊ नका. शक्यतो तुमचा डायटिशियन चांगला हवा. बॅलन्स डाएट आणि फोलिक ऍसिड हे फार महत्वाचं आहे. प्रेग्नन्सीमध्ये एक्सरसाइज, एनर्जीसाठी, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमसाठी, उत्तम झोप येण्यासाठी, मूड चांगला होण्यासाठी आणि लेबर चांगलं होण्यासाठी. हा एक खूप छान प्रयोग केलेला आहे. हा प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतरही 2 वेळा केलेला आहे. हे ना, हा फंक्शनल MRI आहे. MRIचे चित्र आहे. हा आपला मेंदू आहे. हा डावा भाग आणि उजवा भाग. तर हा रेस्टिंग ब्रेन आहे. हा जर तुम्ही बघितला की म्युझिक जर तुम्ही ऐकलं तर काय त्याचा इफेक्ट होतो, हा एक खूप प्रयोग केलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की हे जे पिवळे लाल जे आहे तो ऍक्टिव्ह ब्रेन आहे. म्हणजे इथे ह्या ब्रेनमध्ये तुम्ही बघितलं की लाल रंगाचे स्पॉट्स खूप कमी आहेत. तर हे लाल रंगाच्या स्पॉट्स कमी म्हणजे हा मेंदू रेस्टिंग आहे. पण त्याच बाळाने आणि पोटामध्ये आणि बाहेर आल्यावर म्युझिक जर ऐकलं तर तुम्ही बघाल की हा सगळा मेंदू उत्तेजित झाला आहे. म्हणजे तुम्ही खूप चांगलं म्युझिक ऐकणं, विशेषतः शास्त्रीय संगीत ऐकणं, काही विशिष्ट राग आहे जसं आसावरी कोमल स्वराचे जे राग आहेत ते जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला
मेंदूच्या बऱ्याच भागाची म्हणजे उत्तेजना होते आणि बराच भाग खूप चांगला उत्तम काम करतो. तर आपल्या मेंदूमध्ये काही महत्वाचे पाथवेज आहेत. हा डोपामिन पाथवे आहे आणि हा सेरोटोनिन पाथवे आहे. तर डोपामिन आणि सेरोटोनिन हे दोन महत्वाचे हॉर्मोन्स आहेत जे आपल्या मेंदूमध्ये हॅपी हॉर्मोन ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामुळे रिवॉर्ड, प्लेजर, फंक्शन खूप चांगलं होतं, मूड चांगला होतो, मेमरी चांगली होते, प्रोसेसिंग चांगलं होतं, स्लीप, कॉग्निशन म्हणजे उत्तम वाढ होते. हे दोन हॉर्मोन आपल्या मेंदूमध्ये खूप चांगले पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली मेंटल म्हणजे जी काही मानसिक स्थिती आहे ही खूप चांगली पाहिजे, झोप खूप चांगली पाहिजे आणि तुम्ही जे सत्संग करता किंवा मेडिटेशन, व्यायाम, प्राणायाम ह्याच्यामुळे ह्या डोपामिन आणि सेरोटोनिनवर खूप चांगला परिणाम होतो आणि बाळ गर्भाशयात असताना आणि बाहेर आल्यानंतर हे डोपामिन आणि सेरोटोनिन पाथवे जर खूप चांगले त्याचे ऍक्टिव्हेटेड असले त्याचे डेव्हलपमेंट खूप चांगले होतं. सेरोटोनिन, डोपामिन, ऑक्सिटोसिन आणि एन्डॉर्फिन हे चार जे हॉर्मोन्स आहेत त्याला आम्ही हॅपी हॉर्मोन्स म्हणतो. तर ह्या चारही हॉर्मोन्स ह्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याच्यामुळे मेंदूच्या वाढीवर खूप चांगला परिणाम होतो. तर आईच्या मेंदूमध्ये सुद्धा हे चारही हॉर्मोन्स खूप चांगले पाहिजेत आणि बाळाच्या मेंदूमध्ये सुद्धा पाहिजेत. प्रसूती, डेव्हलपमेंट हे जेव्हा बाळ बाहेर येतं तेव्हा बाळ जेव्हा रडतं, बाळ बाहेर येताना आधी फुफ्फुसांमध्ये काही हवा नसते. आईला आईच्या नाळेमधून बाळाला सगळं मिळत असतं. ऑक्सिजन, ग्लुकोज, जे काही खाण्याचे पदार्थ असतात हे नाळेमधून मिळते. पण एकदा जेव्हा बाळ बाहेर येतं, तेव्हा बाळ रडतं, तेव्हा बाळाची फुफ्फुसं फुगतात आणि त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन येतो ते बाळ घेतो आणि ते बाळ घेतल्यानंतर बाळ स्वतःच मेंदूला ऑक्सिजन पुरतं. हे हे खूप महत्वाची स्टेप आहे. ह्या स्टेपला जर बाळाला ऑक्सिजन नाही मिळाला तर त्रास होऊ शकतो आणि ह्या स्टेजमध्ये बाळाची डेव्हलपमेंट मेंदूची खूप अवलंबून असते. बाळाच्या डिलिव्हरीमध्ये, लेबरमध्ये जर तुम्ही गाणं ऐकलं किंवा म्हटलं तर एन्डॉर्फिन, ऑक्सिटोसिन ह्याच्यामुळे खूप रिलॅक्सेशन होतं, अँझायटी कमी होते आणि बाळाची डिलिव्हरी उत्तम स्मूथ होते आणि मग बाळाच्या मेंदूची वाढ पुढे चांगली होण्यास मदत होते. तर मग बाळाचा उत्तम विकास होण्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या आहेत? तर आहार, विहार, आचार आणि विचार. आणि कुठल्या गोष्टींमुळे आपल्या बाळाची ग्रोथ खूप चांगली होऊ शकते? सगळ्यात महत्वाचं जेनेटिक्स. जसं आपलं मूल आहे, जसं आपण बघितलं पहिल्या स्लाइडमध्ये, की आई आणि वडिलांकडून डीएनए आपण घेतो, अर्धा डीएनए आपल्या आईकडून घेतो, अर्धा डीएनए वडिलांकडून घेतो. कारण आपण जे आहोत ते 50% आपण आपली आई आहोत आणि 50% आपले वडील आहोत. त्याच्यामुळे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जे जे आई आणि वडिलांमध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्यामध्ये येते किंवा आपल्यामध्ये जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्या मुलांमध्ये येते. त्याच्यामुळे अ, जसा रंग आपला असेल, जशी उंची असेल, तसं शरीर त्याच्यामुळे असेल. परंतु आपल्याला एक चान्स आहे की आता आपल्याला मुलाला घडवण्यासाठी तर मुलांमध्ये एन्व्हायरमेंट, न्यूट्रिशननी फरक पडू शकतो. तर न्यूट्रिशन आणि मेडिकल कंडिशन ह्या आपण चेंज करू शकतो. एक्सरसाइज, स्लीप आणि इमोशनल वेलबिंग ह्या चार गोष्टी आपल्या हातात आहेत. जेनेटिक हिस्ट्री आपल्या हातात नाहीये. तर चांगल्या उत्तम आहार, उत्तम त्याची शारीरिक काळजी, एक्सरसाइज, स्लीप आणि इमोशनल वेलबिंग ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपण बाळाच्या मेंदूचा विकास हा उत्तम घडवून आणू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट बरोबर. पहिली पहिल्या 5 वर्षामध्ये 90% मेंदूची वाढ होत असते आणि त्यातल्या त्यात पहिली 50% पहिल्या वर्षात होत असते. म्हणजे पहिलं वर्ष हे अतिशय महत्वाचं आहे. बरोबर आला होता तो मला येतच नाही नाही. कुणाचा स्पीकर ऑन आहे का? मध्ये थोडासा डिस्टर्बन्स होतोय. म्यूट करू शकता का प्लीज? केला, म्यूट केला. हा हा 90% मेंदूचा विकास जो आहे हा पहिल्या 5 वर्षात होतो आणि पहिले त्यातले त्यात पहिले 50% हा पहिल्या वर्षात होतो. तेव्हा पहिलं वर्ष हे अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत मूल चालतंय तर तुम्ही तुमच्या मुलाला जे जे काही शिकवायचं आहे ते त्या वयामध्ये शिकवू शकता किंवा मुलाला घडवण्याचा हा जो काही महत्वाचा काळ आहे हा पहिली 5 वर्ष आहे आणि उरलेल्या 10% हे नंतर 18 वर्षापर्यंत खूप हळूहळू मेंदूची वाढ होऊ शकते. तर मेंदूची वाढ होते म्हणजे काय? तर जन्मताना मेंदूच्या हे चेतापेशी असतात. ह्या जवळजवळ 1300 ग्राम आपला मेंदू असतो. पण त्याच्यानंतर काय होतं की हे मेंदूचं संदेशवहनाचं जाळं तयार होतं. तुम्ही बघाल हे जन्मल्यानंतर ह्या चेतापेशी आहेत, ह्या मेंदूकडे ह्याचा एकमेकांशी फारसा काही संपर्क नाहीये. हे काही कॉम्प्लेक्स जाळं तयार झालेलं नाही. पण 6 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत हे अतिशय क्लिष्ट जाळं तयार होतंय आणि हे जितकं क्लिष्ट जाळं तयार होईल तुमच्या मेंदूमध्ये तेव्हा तेवढी तुमची बुद्धिमत्ता जास्त असते. आपण एखादा मूल म्हणतो ना, ह्या मुलाला सांगितल्यानंतर पटकन कळतं. तर त्याला पटकन का कळतं? कारण त्याच्या मेंदूच्या
मध्ये हे संदेशवहनाचं जाळं इतकं चांगलं तयार झालेलं असतं की त्याला सांगितलेली गोष्ट इतक्या फास्ट त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचते, आकलन होते आणि लगेच प्रोसेस होते आणि त्याच्यामुळे त्याला ती गोष्ट लवकर कळते. तर हे संदेशवहनाचं जाळं हे 5 ते 6 वर्षापर्यंत मॅक्सिमम होतं. हे तुम्ही मायक्रोस्कोप, हे खरं खरं मायक्रोस्कोपिक मेंदूचं चित्र आहे. जितकं जास्त मेंदूचं संदेशवहनाचं जाळं आहे तेवढं डेव्हलपमेंट चांगली होते मुलाचं. तर डेव्हलपमेंटल नीड्स काय आहेत मुलांच्या? तर सगळ्यात महत्वाचं हेल्थ आहे. त्याची तब्येत खूप चांगली पाहिजे. तुम्ही बघत असाल की सगळे वॅक्सिन्स 5 वर्षापर्यंत आहे. 5 वर्षापर्यंत वॅक्सिन्स का देतो? कारण आपल्याला मुलाला हे सर्व आजारांपासून वाचवायचं असतं. मग एज्युकेशन, एज्युकेशन नुसतंच अभ्यास एज्युकेशन नाही, सगळ्याच प्रकारचे स्किल्स आपण द्यायला पाहिजे. आणि आपण विचार करतो किती लहान आहे, ह्याला आत्तापासून का शिकवायचं? तुम्ही सगळ्या गोष्टी लहान मुलांना अडल्ट सारखं ट्रीट केलं पाहिजे आणि अगदी 1 वर्ष 2 वर्षाच्या मुलाला सगळ्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ह्याचा अर्थ असा आहे की आपण मुलाच्या ह्या ब्रेनमध्ये सॉफ्टवेअर, आपले हे जे काही शिकवण्याचे जे काही आहे ते लॉन्च करतो आहोत आणि ते सॉफ्टवेअर त्याच्या मेंदूमध्ये कायमस्वरूपी राहणार आहे. पुढे संपूर्ण आयुष्यात त्याला ते कधी ना कधी उपयोगी येणार आहे. उदाहरणार्थ, 1 वर्षाच्या मुलाला जर मी गाण्याचा काही एखादा राग शिकवला किंवा त्याच्यासमोर म्हणून दाखवला, तर त्याला लगेच तो म्हणून दाखवता येणार नाही, पण त्याला त्याच्या मेंदूमध्ये त्या रागाचे स्वर हे कायमस्वरूपी उमटलेले असतील आणि त्याला आयुष्यभर पुढे त्याचा उपयोग होईल. इमोशनल डेव्हलपमेंट, लहान मुलांमध्ये इमोशनल ट्रॉमा हा मेंदूच्या वाढीमधले सगळ्यात अडथळा आहे. आणि उत्तम इमोशनल डेव्हलपमेंट म्हणजे मुलाला सारखं सारखं रागवणं, मारणं, त्याचा अपमान करणं, तर मुलांचं सेल्फ एस्टीम टिकवून ठेवणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मुलं चुका करतात, मुलं चुका करणारच, परंतु त्यांच्याशी खूप सन्मानाने बोललं पाहिजे. त्यांची चूक दाखवताना पण खूप चांगली भाषा वापरली गेली पाहिजे. त्यांचा योग्य तो आदर केला गेला पाहिजे घरामध्ये. म्हणजे आपण एखाद्या मुलाने काही सांडलं तर तर आपण त्याला लगेच फटका मारतो. तेच जर एखाद्या ऍडल्ट करून घरामध्ये मोठ्या माणसाकडून पडलं तर आपण त्याला मारतो का? तसं नाही मारत ना. तर तसंच मुलांना रिस्पेक्ट केला पाहिजे की जरी ते मूल खोडकर असेल, ऐकत नसेल, काही फेज ऑफ निगेटिव्हिझम असते मुलांच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर ते इमोशनल डेव्हलपमेंट हे अतिशय महत्वाचे आहे. मुलाला स्वतःची एक आयडेंटिटी असते, त्यांना स्वतःचं एक स्वत्व असतं, ते आपण जपायला पाहिजे. फॅमिली रिलेशनशिपमध्ये ती मुलांना हवी असते. त्याच्यामुळे आपण मुलांना सतत सर्व नातेवाईकांशी आणि सोशल प्रेझेंटेशनची त्याला मुलांना गरज असते. आणि सेल्फ केअर स्किल्स स्वतः, म्हणजे जितकं मूल स्वतः लवकरात लवकर इंडिपेंडंट होईल तेवढं मुलाची डेव्हलपमेंट खूप चांगली होते. आपण आता बघतो की 4-4, 5-5 वर्षापर्यंत आई मुलाला खाऊ घालतेय, सगळं मुलाचं स्वतः करून देतेय. आपण मुलांनी पटापटा करावं म्हणून त्यांना सगळं आपण त्यांना रेडीमेड देतो. हे मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप घातक आहे. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगलं स्वतः डेव्हलप व्हावं असं वाटत असेल तर लवकरात लवकर मुलांना इंडिपेंडंट होऊ द्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्ले, कारण हे प्ले अतिशय महत्वाचं आहे. हा तुमच्या मुलांच्या डेव्हलपमेंटचा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आता हल्ली असं झालं की सोसायटीमध्ये किंवा इंडिपेंडंट बंगल्यामध्ये दारं लावून मुलं घरात फक्त मोबाईल खेळतात किंवा घरातल्या घरात खेळतात. नाही, तर फक्त अनऑक्युपाईड प्ले ते 0 to 3 months, की अगदी 3 महिन्याचं बाळ सुद्धा त्याच्यासोबत सुद्धा आपण खेळू शकतो. तो स्वतःच्या हाताशी खेळत असतो, तुम्ही बघत असाल. एकटं मूल सुद्धा खेळू शकतो. त्याला जर काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्ही गेम्स आणून दिले, काही काही जिक्सॉ पझल दिले, त्याच्यामध्ये डोकं लावायला लागतं, तुमचा मेंदू वापरायला लागतो. मोबाईल पासून लांब राहण्यासाठी आपण अनेक गोष्टी त्याला आणून देऊ शकतो. आणि दुसरा गेम खेळतो तर त्याला स्पेक्टॅटर खेळतो, म्हणजे मुलाला खेळता जरी येत नसेल तर त्याच्यासमोर ते गेम खेळून दाखवायचे. पॅरेलल प्ले, 2 मुलं वेगळं वेगळं खेळू शकतात. त्याच्यामुळे आपण बघित असतात पाळणा घरामध्ये किंवा 4-5 मुलांना एकत्र आणलं तर ते त्यांचे खेळू शकतात. असोसिएट प्ले, सगळ्यांना असं एखादं घर बांधायला सांगायचं, मेकॅनो, तर तो असोसिएट प्ले हे 4 वर्षापर्यंत असतो आणि कोऑपरेटिव्ह प्ले हा 4 ते 5 वर्ष. हे प्लेचे वेगळे वेगळे स्टेजेस आहेत. ह्या सगळ्या प्ले मधून मूल गेलं पाहिजे. प्ले हा अतिशय महत्वाचा डेव्हलपमेंटल पार्ट आहे. ह्या सगळ्यामधून मेंदू शिकत असतो, रजिस्टर करत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे. तर जसं आपण म्हटलं की ह्या प्लेमधून मेंदूच्या ज्या काही हे जन्मलेलं बाळ आहे त्याच्या मेंदूमध्ये काही कम्युनिकेशन्स नाहीयेत, तसं वाचण्यामुळे आणि खेळण्यामुळे मेंदूच्या सगळ्या भागांमध्ये कम्युनिकेशन उत्तम होतं. आणि जेव्हा मूल मोठं होतं, ॲडोलसंट एज 12 वर्षाच्या नंतर होतं, हे सगळे डेव्हलपमेंटचे जे नेटवर्किंग आहे ते बाळाला अभ्यासामध्ये, मेंदूला, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किलला
लाईफ स्किल्सला, सगळ्या स्किल्सला उपयोगी पडतं. तर तुमच्यासाठी हॅपी पॅरेंटिंग सगळ्यांना खूप महत्वाचं आहे. आपल्या मुलांना डेव्हलप करणं. आणि कितीही एज मधलं मूल असेल, तुम्ही 0 पासून सुरू करू शकता. आपल्या मेंदूचं खूप महत्वाचं एक फंक्शन आहे की त्याला, त्याच्यामध्ये आपण म्हणतो की न्यूरोप्लास्टिसिटी, की आपला मेंदू समजा एखादी गोष्ट शिकला नाही, जे मला शिकवायचं होतं पहिल्या 5 वर्षापर्यंत, आणि आता मी शिकवते आहे, किंवा मी आता 40व्या वर्षी सुद्धा मी जर काही वेगळं शिकले, मी गाणं शिकले, मी पेंटिंग शिकले, तर त्याला आपला ब्रेन त्याला अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्याला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. त्याच्यामुळे आता कुठल्याही वयाचं तुमचं मूल असेल, तर तुम्ही आजपासून सुरू करू शकता ह्या मुलाच्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी. आपला ब्रेन रिमॉडेल होतो. जे काही गोष्टी शिकल्या नाही ते शिकण्याचा प्रयत्न करतो, आणि जे काही आपल्याला अनलर्न करायचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला काढून टाकायच्या ते आपण काढून टाकू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांना हॅपी पॅरेंटिंग. परत एकदा सुरुवात करा आपल्या मुलाच्या मेंदूच्या डेव्हलपमेंटसाठी. ह्या ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहे, की ज्याच्या आहाराकडे, विहाराकडे, विचाराकडे आणि आचाराकडे आपण लक्ष देऊया. आता आपण काही प्रश्न उत्तर असतील तर आपण घेऊ शकतो. धन्यवाद मा, खूपच छान सांगितली माहिती. आणि या धर्तीवर म्हणजे जो तुम्ही कोर्स केलेला आहे तोच गर्भसंस्कार ट्रेनिंग आपल्या 23 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर आपल्या औरंगाबाद आश्रमामध्ये, म्हणजे संभाजीनगरचा जो आपला आश्रम आहे त्या ठिकाणी हे ट्रेनिंग घेतलं जाणार आहे. तर अच्छा. हे ट्रेनिंग, हा, तर ह्या ट्रेनिंगला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असावा. तर आता तुम्ही सगळी माहिती सांगितलेलीच आहे, तर हे हो. सगळं त्या ठिकाणी आहे. पण मग हे कोण करू शकतं? तर नवीन लग्न झालेले जोडपे, तसेच ज्यांना आता मूल होऊ द्यायचं आहे, किंवा मग ज्यांची आई आणि म्हणजे आई वडील पॅरेंट जवळ ज्यांच्या लहान मूल आहे, एक ते हो. 4 वर्षापर्यंत, हे सर्वजण ते करू शकतात. तर ही जी काही प्रोसेस आहे त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या, आता तुम्ही कोर्स केलेला आहे तर तुम्ही आता जे सांगितलं ते त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. तर जास्तीत जास्त जरी आपल्याला ज्यांना गरज नसेल तर काही लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम या सत्संगाच्या माध्यमातून आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांना आपण सांगू शकतो. हो. सुनील गुरुजी आणि विनीता मा स्वतः घेणार आहेत ते. अच्छा. हम्म. जय गुरुदेव. जय गुरु. अ, मॅडम, मला असं वाटतं की थोडस मेंदूच्या आजारांच्याशी रिलेटेड सांगितलं तर बरं होईल, काय काळजी घ्यायला पाहिजे वगैरे, किंवा मुद्दाम नाही सांगितलं, कोणकोणत्या. पण मी सांगते नक्की. आता कशाबद्दल माहिती हवी आहे? नाही, म्हणजे लहान मुलांना मुल जे मेंदूचे वेगवेगळे आजार होतात आणि त्या आजारांची एक ब्रीफ अशी माहिती की काय काय होतं आणि त्याच्यात मिनिमम काय काय काळजी घ्यायला पाहिजे, हो. हो. असं थोडस. कारण आजकाल मी पाहतो की आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही संकल्पला ट्रीट करतच आहात, हो. तर ऑटिझमचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात झालंय. हो. त्या पॅरेंट्सने काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा हो. अजून त्यांच्यासाठी काय करता येईल? हो. आपण नॉर्मल मूल व्हावं किंवा हेल्दी व्हावं, किंवा बुद्धिमान व्हावं याच्यासाठी सगळं करतो, पण एखाद्याच्या दुर्दैवाने जर एखाद्याच्या वाट्याला असं मूल आलं तर हो. मेनली त्या पॅरेंट्सला आपण काही सांगू शकता का, असं हो. मला वाटतं. 2 गोष्टी मला बोलायच्या त्याच्या संदर्भात. जगभरात ऑटिझम बद्दल रिसर्च चालू आहे, आणि धक्कादायक बातमी अशी आलेली आहे, जी अजून कम्प्लिटली नाही झालेली, अजून रिसर्च चालू आहे त्याचा, की त्यांनी 200 आहारामधली आपली अशी एलिमेंट शोधून काढली आहे, की जी खाल्ल्यामुळे गर्भवती स्त्रीच्या पोटात जेव्हा बाळाचा मेंदू असतो, त्याचं डिफरन्सिएशन, जेव्हा मेंदू हा शेवटच्या स्टेजला फॉर्म तयार होतो, त्याचं जेव्हा फायनल स्ट्रक्चर तयार होतं, त्या फायनल स्ट्रक्चरमध्ये डिफेक्ट्स आढळले त्यांना. त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोका कोला, जंक फूड्स, प्रिझर्वेटिव्ह, कलर्ड फूड्स, हे जे असतात ना, चिप्स, लेस, कुरकुरे, चीज, ह्या सगळ्या आहारामधले घटक आहेत. ह्या आहारामधल्या घटकांचा समावेश झाल्यामुळे मेंदूचं जे डिफरन्सिएशन असतं गर्भावस्थेमध्ये, हे चुकीचं होऊन ऑटिझम तयार होतो. तर तुम्ही, मला सर्व गर्भवती स्त्रियांना एकच खूप नम्र विनंती आहे, घरात शिजलेलं ताजं अन्न खा. बाहेरचं तेल, बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह असलेलं फूड अजिबात खाऊ नका. कॅन्ड फूड, सोडियम बेन्झोएट आणि कोका कोलामध्ये असलेलं, कोका कोला आपल्याला माहिती नाहीये, हे जे कुठले पण बिव्हरेजेस आहेत ना, जे आपण बाहेर घेतो, त्याच्यामध्ये ना ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड असतं. ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड हे कीटकनाशक आहे.
जे आपण शेतीच्या फवारणीसाठी वापरतो, कीटक मारण्यासाठी. पण त्याचं काही परमिसिबल प्रमाण त्या कोका कोलामध्ये असल्याशिवाय कोका कोला टेस्टी लागत नाही. म्हणून एक तुम्हाला आठवत असेल की कोका कोला बॅन केलं होतं एकदा, की ह्याचं परमिसिबल लिमिटपेक्षा त्यांनी जास्त ऑर्गॅनो फॉस्फरस कंपाऊंड टाकलं होतं. पण तरी सुद्धा मॅगी सुद्धा बॅन झाली होती. तुम्हाला सगळ्यांना मुलांना मॅगी का खावीशी वाटते? कारण त्याच्यामध्ये ऍडिक्टिंग ते त्यांनी गोष्टी टाकलेल्या असतात की मुलांना सतत मॅगी खावीशी वाटते. तर ह्या मॅगी मधल्या ज्या प्रिझर्वेटिव्ह आहेत, कोका कोला मधल्या प्रिझर्वेटिव्ह आहेत, या प्रिझर्वेटिव्ह मुळे मेंदू जे गर्भवती स्त्री कन्झ्युम करते किंवा जन्मलेलं मूल सुद्धा इव्हन पहिल्या 3 वर्षात तुम्ही हे जास्त कन्झम्पशन असेल तर मेंदूच्या डिफरन्सिएशन मध्ये प्रॉब्लेम होऊन ऑटिझम तयार होतो. आणि ऑटिझम साठी महत्वाचं म्हणजे सध्या तर आहे जे व्हर्च्युअल ऑटिझम आहे, हे खूप अतिशय जास्त स्क्रीन टाइमला एक्सपोजर, खूप जास्त स्क्रीन, जन्मलेल्या बाळाचा सुद्धा आपण फोटो काढतो, त्या जन्मलेल्या बाळाला अंधार पाहिजे त्याच्या डेव्हलपमेंटला. जितका लाईट जास्त तितका मेंदूची वाढ कमी होते. तुम्ही बघत असाल की पूर्वी सुईणीची खोली अंधारी खोली असायची, त्या मुलाला लाईट दिसायचा नाही. त्याच्यामुळे जितकं कमी लाईट एक्सपोजर असेल, आता आपण बघतो जन्मलेल्या बाळाचे खटाखट फोटो काढतो आपण, त्याला मोबाईल दाखवतो, त्याला व्हिडिओ कॉलिंगवर दाखवतो. हे हे बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी अजिबात चांगलं नाहीये, कारण जन्मलेला मेंदू एकदम कोवळा असतो. आणि त्याच्यानंतर आपण जे बघतो की डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स आहेत, तर बाळ प्रीमॅच्युअर जन्मतात, काही बाळ एनआयसीयू मध्ये ठेवावं लागतं, काही मुलांना व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं. तर ह्या मुलांना 3 महिने, 6 महिने, 9 महिने आणि 12 महिने असं पेडियाट्रिक न्यूरोलॉजिस्टनी किंवा डेव्हलपमेंटल न्यूरोलॉजिस्टनी बघितलं पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये जर बाळाची वाढ चांगली नसेल तर त्याला आम्ही डेव्हलपमेंटल थेरपी सुरू करतो, काही मुलांना फिजिओथेरपी सुरू करतो, काही मुलांना व्हिज्युअल स्टिम्युलेशन, काही मुलांना अर्ली स्टिम्युलेशन असं सुरू करतो. काही मुलांना झटक्यांचा आजार होतो. मेंदूच्या डेव्हलपमेंटमध्ये जर बाळ नीट रडलं नाही तर बाळाला ऑक्सिजनची कमतरता होते, मेंदूमध्ये काही डाग पडू शकतात, तिथून स्पार्किंग सारखे झटक्यांसारखे काही आजार तयार होऊ शकतात बाळाला. बाळाला कधी कधी सेरेब्रल पाल्सी होऊ शकते, मतिमंदत्व होऊ शकतं, गतिमंदत्व होऊ शकतं, ऑटिझम होऊ शकतं, हायपर ऍक्टिव्हिटी होऊ शकते. हे सगळे मेंदूचा पहिल्या 5 वर्षामध्ये जर मेंदूची वाढ आणि विकासामध्ये कुठेही प्रॉब्लेम आला, मी तर म्हणते गर्भावस्थेपासून पहिल्या 5 वर्षापर्यंत मेंदूच्या वाढीमध्ये कुठेही त्रास झाला तर मेंदू हा डेव्हलपमेंट नॉर्मल होणारच नाही, त्याच्यामध्ये काही ना काही अडचण येणारच. तर बहुतेकांना सेरेब्रल पाल्सी होते, काही काही मुलांना ऐकू येत नाही, तर त्याला हिअरिंग डिफेक्ट होतात. तर हिअरिंग डिफेक्ट जर आपण पहिल्या पहिल्या वर्षामध्ये जर पटकन डायग्नोसिस करू शकलो तर आपल्याकडे आता खूप चांगलं कॉक्लिअर इम्प्लांट आलेलं आहे, जे हेडगेवारमध्ये हॉस्पिटलमध्ये आहे. औरंगाबादमध्ये 3 ते 4 सेंटर आहे, जे आर्टिफिशियल कान तुम्ही आतमध्ये बसवू शकता मेंदूच्या आतमध्ये, जर तुम्हाला 100% ऐकू येत नसेल तर. ह्याला कॉक्लिअर इम्प्लांट म्हणतो. ते थोडंसं महाग आहे, 8 ते 8.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. पण जर तुम्ही ते पहिल्या वर्षात बसवलं तर मूल इतर मुलांसारखं नॉर्मल बोलू शकतं, चालू शकतं. आपल्याकडे काय होतं, मुलांना 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर आणतात, मग तोपर्यंत मेंदूचा वाढ, महत्वाचा वाढीचा पिरियड निघून गेलेला असतो. आणि त्याच्यानंतर आपल्याला फक्त ते कानाला मशीन बसवावं लागतं, मुलं कानाला मशीन ठेवत नाही. तसंच मुलांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. जर मुलांच्या मेंदूचा आणि डोळ्यांची नस ही खूप जवळ असते तर मेंदूची वाढ नीट झाली नाही तर डोळे सुद्धा अशक्त होऊ शकतात. काही काही मुलांना दृष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यांना वाचनामध्ये अभ्यासामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ह्या सगळ्या आजारांसाठी होऊ नयेत असं वाटत असेल तर डेव्हलपमेंटसाठी आधीच प्रयत्न करायचा. आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ना लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवावेत. बरेच जण काय करतात, एखादं मूल लवकर बोलत नाही किंवा बघत नाही, हा बोलेल, तुझे वडील पण उशिराच बोलले होते, तुमच्या घरात उशिरा बोलले होते असं म्हणून ते टाळत टाळत इतकं उशीर होतो की ते आमच्याकडे येईपर्यंत, कुठल्या डॉक्टरांकडे येईपर्यंत विलंब झालेला असतो. तर हे महत्वाचे आजार आहेत आणि त्याच्यावर उपचार सध्या मेडिकल फील्डमध्ये खूप चांगले चांगले उपलब्ध आहेत. आणि बरीच मुलं जी अशी अजिबातच चालत नव्हती, सेरेब्रल पाल्सिसच्या अगदी त्यांना सेरेब्रल पाल्सी होणार होती, हे सगळे मुलं चालतात. ऑटिझमचं प्रमाण पण खूप कंट्रोल करता येतात. ऑटिझमला अजून 100% इलाज जगभर निघालेला नाहीये, पण ऑटिझमला जर तुम्ही पहिल्या वर्षीच ट्रीटमेंट सुरू केली, ज्याला आपण अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतो, ऑक्युपेशनल थेरपी म्हणतो, एबीए थेरपी म्हणतो, ह्या सगळ्या नवीन नवीन थेरपी ज्या आलेल्या आहेत, ह्या थेरपीमुळे त्याचं समाजामध्ये मिसळण्याचं किंवा नॉर्मल राहण्याचं प्रमाण हे जवळजवळ 50%च्या वर आहे.
त्याच्यामुळे आम्ही पहिल्या वर्षातच ऑटिझम स्क्रीनिंग प्रोग्राम चालू केलेला आहे, की ह्या एखादं मूल बोलत नाहीये का, किंवा 6 ते 7 महिन्यात बाळाने दादा बाबा म्हटलं पाहिजे, बघून हसलं पाहिजे, रिॲक्शन दिली पाहिजे. ते नसेल तर आम्ही पालकांना सांगतो, तुम्ही तातडीने आमच्याकडे या आणि सर्व जे काही ऑटिझम न होण्यासाठी जे काही थेरपीज आहेत ते मी अक्षरशः 6 महिने ते वर्षभरातच चालू करतो. माझा अनुभव असा आहे की क्लासमध्ये बरेच लोक मला मुलांच्या बिहेवियर संदर्भात प्रश्न विचारतात किंवा सांगतात. तर तुम्ही जे आता सांगितलं, बहुतेकांचा दृष्टिकोन असा असतो की हा फार खोडकर आहे, होईल चांगला, हा लक्षच देत नाही. आणि तुम्ही हे जे सांगितलं की त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर लक्ष दिलं पाहिजे आणि तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. हेच मी माझ्या क्लासेसमध्ये वारंवार लोकांना सांगतो की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्ला घेतला का, त्यांच्याशी चर्चा केली का, की हा बोलत नाही तर का बोलत नाही, हा नीट बोलत नाही तर का नीट बोलत नाही, हा लक्ष देत नाही तर का नीट लक्ष देत नाही, हा जास्त खोड्या करतो किंवा जास्तच हायपर ऍक्टिव्ह वाटतोय. तर याच्या संदर्भात तुम्ही बहुतांशी माझ्या अनुभवाप्रमाणे माझ्या संपर्कात आलेल्या मध्ये मी असं पाहतो की 99% पॅरेंट्स जे असतात ते चालढकल करण्याच्या मार्गावर असतात किंवा की मुलांना बघू. दोष देतात, हा मुद्दामच असं करतो. बरोबर. हम्म. तर हे असं जरा टाळलं पाहिजे. आणि त्या संदर्भात आपल्या ग्रुपमध्ये पण जेवढे जण ऐकत आहेत त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांपर्यंत ही गोष्ट सांगितली पाहिजे. मुळातच डॉक्टरकडे जाण्यासाठी माणसं का घाबरतात, आणि त्यांनी तसं ते घाबरायला नाही पाहिजे आणि तज्ञाचा सल्ला पण घेतला पाहिजे. माझा अनुभव असा आहे, त्यांना डॉक्टरांकडे न्यायला नको वाटतं, कारण त्यांना असं वाटतं मी डॉक्टरांकडे दाखवते म्हणजे माझा मुलगा काय वेडा आहे का, असं हो, असं त्यांना. बरोबर. हम्म. तर Correct. वेडा हा शब्द एकदमच आता आता हा आपण कालबाह्य झालेला आहे. आपण जसं शरीराची काळजी घेतो तशी आपल्या मानसिक स्वास्थ्याची पण काळजी घेतली पाहिजे, अगदी मोठ्याने सुद्धा. तर बाळाचं मानसिक स्वास्थ्य जर काही कारणामुळे हे इतरांपेक्षा वेगळं असेल तर त्याच्यावर नक्कीच उपचार आहेत. आणि ह्याचा अर्थ ते बाळ वेडं आहे असं अजिबात नाही. त्याच्या मेंदूच्या वाढीमध्ये काहीतरी, विकासामध्ये काहीतरी अडथळा आलेला आहे, आणि तो तो अडथळा दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला योग्य वेळी घेत आहोत. आणि पहिल्या 5 वर्षात जे 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 काही आमचे पालक करतात त्याचा इतका उत्तम रिझल्ट असतो, आणि तेच ते मूल 10 वर्षाला आलं, 12 वर्षाला आलं, तर आम्हाला इतकं इतकं कठीण जातं त्याच्यावर ट्रीटमेंट करायला. आणि म्हणजे ते विसरून पण जातात की आपण लहानपणी या मुलाला काही काही झालं होतं. तर पहिल्या 5 वर्षामध्ये मेंदू सगळं अडॉप्ट इतक्या फास्ट करतो ना, जे काही तुम्ही शिकवाल, जे काही औषधी आम्ही देतो. जे मूल खोड्या करतं ते अतिचंचल असतं, कारण त्याला एखाद्या गोष्टीत कॉन्सन्ट्रेट करता येत नाही, कारण त्याच्या मेंदूमध्ये ते सेंटर डेव्हलप झालेलं नाहीये. ते डेव्हलप करण्यासाठी काही विशिष्ट एक्सरसाइजेस असतात आणि काही औषधं असतात. ते सिम्पल असतं आणि काही 6 महिन्यात, वर्षभरात ते मूल एकदम चांगलं व्हायला लागतं. तर ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हो. दुसरं म्हणजे काय होतं माहितीये का, लहान याच्यामध्ये ते कोणाकडून तरी पडतं की नाही, त्यावेळी डोक्याला लागतं, बाळ शांत होऊन जातं बरं का. पण मग त्याच्याविषयी काही आजार झाले तर ते नक्की त्यानेच होतात का पडल्याने, म्हणजे मॅनेंजायटिस वगैरे असं जे काही आहे ते. हे सगळं तुम्हाला तपासणीद्वारे कळतं की कधी कधी आपलं मेंदूचं नॅचरल इन्स्टिंक्ट, शरीर आपलं काय करतं, आपल्याला काही आजार झाला, मेनिंजायटिस झाला किंवा पडलं, तर त्याच्यामधून रिकव्हर 100% करण्याचा प्रयत्न करतं. आपल्या शरीरामध्ये सिस्टीमच अशी आहे की आपल्याला कुठलंही इन्फेक्शन झालं, तुम्हाला सर्दी आयुष्यभर राहते का, कुठलंही नाही. ताप आला तर आयुष्यभर राहते का, तो येतो, आपलं शरीर त्याच्यावर मात करतं, निघून जातं. असंच मेंदूचं आहे की मेंदूला काही आजार झाला किंवा इन्फेक्शन झालं किंवा ताप आला तर त्याचा परिणाम हा काही काळापुरता राहतो. तर नंतर नॉर्मल व्हायला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्हाला ते करावं लागतं, परंतु कायमस्वरूपी इजा राहत नाही. बरं. सर्वांना परत एकदा खूप खूप जय धन्यवाद. मला खूप जय छान गुरुदेव. वाटलं. खूप जय धन्यवाद. गुरुदेव. हा मला एक नाना थँक्यू फॉर. गुरुजींना खूप मी आरती. धन्यवाद मानते. त्यांचा मला नेहमीच आग्रह असतो की ह्याच्यामध्ये तुम्ही राहा, तुम्ही या. मला खूप चांगला ग्रुप आहे हा, म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप अशा प्रकारचे अ, चांगले कार्यक्रम तुम्ही घेत राहावे, आणि तुम्ही घेत आहात. खूप समाजासाठी खूप चांगलं तुम्ही सगळेजण कार्य करत आहात. आणि मला माझ्या खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद मला तुमचा एक भाग करून घेतल्याबद्दल.
मला प्रश्न विचारायचा होता. मॅडम, मी तुम्ही असं म्हणत बोलले. होतो की हाडांच्या संदर्भात सुद्धा काही विशेष असं वेगळं असतं का हाडांच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात? हो कारण विरंची सर लहान मुलांचेच ऑर्थोपेडिक वाले आहेत ना, हो 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 तर बाळाच्या डेव्हलपमेंटच्या आपण एवढं सगळं बोललो, पण हाडांची डेव्हलपमेंट जे पाहतो आपण फिजिकल डिसॅबिलिटी जी मुलांमध्ये दिसते हाडांच्यामुळे, हो तर या संदर्भात पण काही आपल्याला अरेंज करता येईल का एखादं त्यांच्याशी अगदी बोलून? करता येईल. हो हो, हाडांची काळजी कशी घ्यायची, हाडांची वाढ कशावर अवलंबून असते. हा, आणि मुळातच लहानपणामध्येच काही जर आजार झाले तर त्याच्यावरचे उपचार वगैरे, अगदी तर आमच्या वतीने तुम्ही त्यांना मी एक विनंती करेन. विनंती. अगदी अगदी. हो हो मला प्रश्न विचारायचं होतं, जे हो मुलं खूपच हायपर ऍक्टिव्ह असतात, हा ओके, सो त्यामुळं पालकांचा एक गोंधळ उडालेला असतो. हा जे स्कूलमध्ये असते तिथं पण भरपूर कंप्लेंट्स येत असतात. हो त्याला काय सोल्युशन आहे? हा दुसरं, हा हे जे एक्झॅक्टली अपोजिट असतात, बोलते नसतात, काय नाही, हो शांत हो बसलेले असतात, मग हो पालकांना एक चिंता असतं की बाबा हा का बोलत नाही किंवा इतकं शांत कसं काय, मेंगलटच आहे का वगैरे असं. हो तर ह्या दोघांना काय सोल्युशन असतो, काय हो करता येईल वगैरे हो. असं? आता जो मुलगा हायपर ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये मेंदूच्या क्रिया ह्या फास्ट होत असतात आणि तो एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. त्याला एका ठिकाणामध्ये कॉन्सन्ट्रेट, कुठल्याही मुलाने एका ठिकाणी 9 ते 10 मिनिटं बसू शकलं पाहिजे. हे त्याचं नॉर्मल अटेन्शन स्पॅन आहे. त्याच्यापेक्षा कमी असणाऱ्या मुलाला सतत दुसऱ्या काहीतरी गोष्टी कराव्याशा वाटतात, कारण त्याच्या मेंदूमध्ये जे स्थिर राहण्याचं जे केंद्र आहे ते बिघडलेलं असतं. तर अस्थिरता ही त्याच्या मेंदूच्या केमिकल्स मधून येत असते, न्यूरो ट्रान्समीटर्स. आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारचे ट्रान्समीटर्स असतात, एक जे तुम्हाला उत्तेजित करतात आणि एक जे तुम्हाला डिप्रेस करतात. ह्याचा आपल्या नॉर्मल मुलांमध्ये बॅलन्स असतो परफेक्ट, की आपण उठतो उठतो तेव्हा फ्रेश असतो, आपल्या मेंदूमध्ये त्याचं प्रमाण चांगलं असतं, आपण झोपतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये त्याचं प्रमाण कमी असतं. ह्याचं ठराविक सर्कॅडियन रिदम चालू असतं आपल्या मेंदूमध्ये. हे जेव्हा रिदम बिघडतं तर त्याच्यामुळे असं होतं. तर हे 2-3 गोष्टींमुळे बिघडू शकतं. हे जन्मजातच जेव्हा बाळाची मेंदूची सर्किट्स आतमध्ये तयार होतानाच चुकीचे सर्किट्स तयार झाले आहेत, असं झाल्यानंतर होऊ शकतं. किंवा तुम्हाला बाहेरच्या काही गोष्टींचा भडीमार झाला आहे. उदाहरणार्थ, खूप जास्त स्क्रीन टाइम झाला आहे, खूप जास्त मोबाईल बघितला आहे, त्याच्यामुळे ही हायपर ऍक्टिव्हिटी होते. नंबर 3, त्या मुलाला अभ्यासामध्ये गती नाहीये म्हणून त्यापासून दूर पळण्यासाठी तो मुलगा अतिचंचल असतो. म्हणजे अभ्यास सोडून त्याला दुसरं काहीतरी करायचं, अभ्यास टाळायचा असतो. त्याला स्वतःला माहिती असतं की हे अभ्यास आपल्याला येत नाही, मग अभ्यास न करण्यासाठी ही तरी युक्ती काढलेली असते त्याने. मग अभ्यास का येत नाही? कारण अभ्यासा संदर्भात जे काही त्याचे नेटवर्क तयार होताना डिफेक्ट्स असतात. तर त्याच्यामध्ये त्याला लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणतात. ह्या लर्निंग डिसॅबिलिटीज असल्या की ते मूल अभ्यास न करता खोड्या करतं. आणि जे मूल एका ठिकाणी बसतं त्याच्या मेंदूच्या मध्ये जे हायपर ऍक्टिव्ह असणारे केमिकल्स कमी असतात, न्यूरो ट्रान्समीटर, आणि बाकीचे डोपामिन जास्त असतं. मग त्या मुलाचा आपण त्याला म्हणतो की स्किझॉइड पर्सनॅलिटी आहे, एका ठिकाणी स्थिर बसतो, दुसरीकडे काहीच जात नाही. मुलाला ऑटिझम असण्याची दाट शक्यता आहे. प्रत्येक मुलाला ऑटिझम सारखे सिव्हिअर सिम्पटम दिसतील असं नाही. काही मूल जे दुसऱ्यांमध्ये मिक्स होत नाही पण एकटं राहण्याचा प्रयत्न करतं, त्याला माइल्ड ऑटिझम, 10% ऑटिझम असू शकतं. तर ऑटिझम हे 0 to 100च्या स्केलमध्ये मुलांना कुठेही असू शकतं. काही मुलांना 100% ऑटिझम असतं, काही मुलांना 10% असतं. तर ज्या मुलाला 10%, 20% ऑटिझम असतं, अगदी माइल्ड ऑटिझम असतं, तो मुलगा कुणाशी बोलत नाही, एकटा डब्बा खातो, परंतु तो थोडा थोडा सोशल असतो. तुम्ही जर बोललो तर त्याच्याशी बोलतो. मग आपल्याला शंका येत नाही की त्याला ऑटिझम आहे म्हणून. मग अशा मुलांना दोन्हीसाठी आमच्याकडे टेस्ट आहे. एक हायपर ऍक्टिव्हिटीसाठी टेस्ट आहे, एक ऑटिझमसाठी टेस्ट आहे. तर मग त्याच्यामध्ये नेमक्या कुठल्या क्रिया करताना त्याला अडचण येत आहे आणि हा मुलगा कशामुळे हायपर ऍक्टिव्ह आहे हे आपण शोधून काढतो आणि त्याच्यावर आपण ट्रीटमेंट देतो. आपले सायकोलॉजिस्ट आणि आपले जे दुसरे जे एक्सपर्ट्स आहेत, लर्निंग डिसॅबिलिटी एक्सपर्ट, ते या मुलांना रिमेडियल थेरपी देतात आणि त्याच्यानंतर ह्या मुलांचं हायपर ऍक्टिव्हिटी होणं कमी होतात. आपल्याकडे ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात, फिजिओथेरपिस्ट असतात. ह्या मुलांची हायपर ऍक्टिव्हिटी त्यांच्या त्वचेवर काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टींनी दाब दिल्यामुळे, ऑक्युपेशनल थेरपीमुळे खूप कमी होते. त्याला आम्ही ऑक्युपेशनल थेरपी किंवा सेन्सरी इंटिग्रेशन थेरपी असं म्हणतो. ह्या सगळ्या थेरपीजनी मुलांना खूप फायदा होतो.
थँक्यू मॅडम. सो म्हणजे की एक डॉक्टर आहे हा हा गुजरातमध्ये. हा हा अ, त्यांचं काम गव्हर्नमेंट थ्रू आहे. त्यांनी प्रत्येक शाळामध्ये जाऊन जाऊन व्हिजिट करणं, त्या मुलांना वगैरे असले कोण कोण आहेत त्यांना शोधून काढणं. सो हा हा त्यांचं ॲक्च्युली पालकांच्या बरोबर काउन्सिल होतो. पण हे आपला ISP कोर्स केल्यामुळे किंवा टीचर्स ट्रेनिंग पण त्यांनी ट्रेनिंग घेतलेले आहेत. पण अच्छा. त्याचं बेनिफिट्स होत आहे पण त्यांच्या पालकांसाठी. आणखीन हळूहळू त्यांच्या मुलांना ते घडवत आहेत वगैरे असं. हा हा तर मग गव्हर्नमेंट पण वेगळ्या अँगलनं हा कार्य करत आहे. पण महाराष्ट्रामध्ये आहे का नाही मला माहित नाही ह्याच्याबद्दल. आहे, महाराष्ट्रामध्ये पण आहे. पण महत्वाचं मला असं वाटतं, की आपण जितकं लवकर ह्या मुलांना डॉक्टरांकडे दाखवून समाजावरचं बर्डन आपल्याला कमी करायचंय. कारण समाजामध्ये 2050 साली ऑटिझमचं प्रमाण एवढं जास्त प्रेडिक्ट केलेलं आहे. तर आपल्याला प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि पहिल्या 1 वर्षातच काम केलं पाहिजे आणि तेव्हा सांगितलं पाहिजे या पालकांना, की तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष द्या आणि शाळेमध्ये टाकल्या जर असं काही मूल असेल तर त्यांना पटकन दाखवणं. कारण अशी जर मुलं आपण लवकरात लवकर त्यांना ट्रीटमेंट देऊ शकलो नाही, तर 2050 साली खूप जास्त ऑटिझमची मुलं असतील आणि त्या मुलांना सांभाळण्यासाठी अर्ध्या जनतेला त्याची नोकरी, कामधंदा सोडून त्या मुलांकडे बघायला लागेल. आपल्या समाजाचं केवढं मोठं नुकसान आहे. आपला भारत केवढा इकॉनॉमिक स्ट्रेसमध्ये जाईल. तर असं नकोय आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन पासून लांब ठेवणं मुलांना. म्हणजे हे एक आपण ड्राईव्हच काढला पाहिजे, की घरामध्ये तुम्ही स्मार्टफोन कमी वापरा. फक्त ते बटनचे फोन वापरा. टीव्ही काढून टाका घरामधले आणि मुलांना तुम्ही खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या. थँक्यू. हे तर बऱ्याच ठिकाणी थोडंसं प्रयोग झालेला आहे. हो, हो. अं, आता आम्ही मेनली आश्रमवर ह्याच्यावरच काम करत आहोत, एस्पेशली प्रेग्नेन्सी. युजली आम्ही ISP क्लास घेतो, हो. ऑनलाईन घेतो किंवा ऑफलाईन घेतो, घरी येते जात असतात. पण गुरुकुलमध्ये किंवा आपला आश्रममध्ये राहणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा. हा कल्चरिंग जे आपण म्हणतो, हो. की त्यांना घडवणे म्हणजे ह्याच्यामध्ये हवन असेल, मंत्र चांटिंग असेल, मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल, पण हे कार्ड्स वगैरे सगळं दाखवणे हे पण आहे. पण हो. मेनली तसं तुम्ही म्हणतात की पूर्वी ना सीतादेवी पण वनवासमध्ये होते किंवा गुरुकुलमध्ये होते किंवा आपण हिरण्यकशिपूचं आई जे आहे ते पण गुरुकुलमध्ये होती. सो हा कन्सेप्ट आता घेऊन येत आहे. मग त्याच्यामध्ये काय काय कसं कसं होतं ऑलरेडी प्रूव्हन आहे. पण थोडंसं लोकांना विश्वास येण्यासाठी जरासं वेळ लागणार आहे वगैरे. सो तिथं लोणावळ्याला पण आहे मनशक्ती केंद्र म्हणून, हो. तिथं प्रयोग केलं जात असतं प्रेग्नेन्सीवर वगैरे. ते खूप कमी प्रमाणमध्ये आहे म्हणजे की ओनली हार्डली गायत्री मंत्र चांटिंग ते करत आहे तिथं, पर्टिक्युलर फोटो वगैरे बघून. सो इथं इंटेलेक्च्युअल अजून आहारच्या लेवलला आणखीन मानसिकता ह्याला कसं वाढवता येईल त्याच्यावर आपलं जास्त फोकस आहे. आणखी ओके. नॅचरल फूड आपण इथं देत आहोत, ज्याने जसं तुम्ही म्हटलं की जंक फूड वगैरे काही नाही आहे. हो. पण आता ट्रेडिशनली जे प्रेग्नन्सीसाठी लागणारे जेवण, आणखीन कुठल्या कुठल्या महिन्यामध्ये काय काय जेवण त्यांनी केलं पाहिजे, खायला पाहिजे. सो डॉक्टर तांबे तुम्हाला माहीत असतील हो, वगैरे. हो. हो, माहिती ओके, सो त्यांचं आहे ते सगळं प्रोसेस. त्याच्या थ्रू हा प्रोसेस आम्ही करत होतो वगैरे असं. आणखी नेमकं टॉपिक आज तुमचं होतं खूपच छान वाटलं. आम्ही पण सगळं युजली धन्यवाद. सत्सामध्ये ऐकण्यासाठी खूपच छान वाटलं वगैरे तुमचं. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. सो तुम्हाला मी बोलवेन आश्रममध्ये वगैरे. सो हो, हो. संभाजीनगरला आश्रम आहे. हो, हो. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव मॅडम. खूप छान माझ्या माहिती सांगितली मॅडम. धन्यवाद, धन्यवाद. 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 तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव. मॅडम वर मला एक प्रश्न विचारायचा होता. हा हा माझी मुलगी 28 वर्षाची आहे, हा पण हा लर्निंग डिसॅबिलिटी हाच प्रकार आहे तिचा. बाकी सगळं जमतं तिला, बर परंतु शिक्षण विशेष काही जमलं नाही किंवा बर अ, अंक बेरीज वजाबाकी हे असं काही जमलेलं नाही तिला. बर किंवा व्यवहार कोणते जमत नाही. तर मग हा कोणता प्रकार असावा किंवा आता आपल्याला कशामुळे हे झालं असावं?
सगळ्यात पहिल्यांदा ना अशा अशा रुग्णांचं आम्ही मूल्यांकन करतो की 28 वर्षापर्यंत मेंदूच्या वाढीचे कुठले कुठले टप्पे व्हायला पाहिजेत आणि कुठले कुठले अचीव्ड आणि किती पर्सेंट डेव्हलपमेंट झाली आहे आणि किती पर्सेंट डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये कुठे डेफिसिट आहे ते बघून त्यांना आम्ही रिमेडियल थेरपी देतो. 28 वर्षाच्या रुग्णाला आतापर्यंत दिलं नाही, आम्ही 18 वर्षापर्यंत दिलेलं आहे. पण आपण नक्की घेऊन याल किंवा कन्सल्टेशन करू शकतो आपण आणि त्याच्यावर उपचार थोडंफार का होईना बदल करू शकतो. मला माहिती नाही 28 वर्षात किती बदल होईल, परंतु आपल्या मेंदूची कॅपॅसिटी जसं तुम्हाला म्हटलं की न्यूरोप्लास्टिसिटी असते, मेंदू स्वतःला चेंज करण्यासाठी सतत तयार असतो. तर आपण प्रयोग करून बघूयात. ओके. आपला नंबर मिळेल मॅडम? आपण नाना गुरुजींकडून घेऊ शकता. ओके. आणि कुठे स्क्रीनवर असता आपण? टाका, स्क्रीनवर टाकला तर सगळ्यांनाच मिळेल बरं का. बघते मी. कुठे असता मॅडम? अं, आपलं मी हॉस्पिटल कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर, गारखेडा. ओके ओके. मॅडम मी एक प्रश्न सांगतो होता. हा. मी मॅडमच्या हॉस्पिटल बद्दल सांगतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये जवाहर पोलीस स्टेशनच्या समोर के पॉन्ड नावाचं हॉस्पिटल आहे. ते मॅडमचं हॉस्पिटल आहे आणि तिथे बऱ्याच मोठी डॉक्टरांची टीम आहे आणि सगळेच एकत्रितपणे काम करतात. आपल्या ग्रुपमध्ये ज्यांनी ज्यांनी आता मॅडमला ऐकलं तर त्यांना कोणालाही कुठल्याही मुलाच्या संदर्भात असं काही वाटत असेल तर मॅडमचा आधी वेळ घेऊन तुम्ही त्यांच्याशी तिथे संपर्क करू शकता आणि मॅडमचं दुसऱ्या अनेक डॉक्टरांशी पण चांगल्या प्रकारे नेटवर्क आहे औरंगाबादच्या शहरामध्ये आणि मग त्या स्वतः पण सजेस्ट करू शकतात की तुम्ही अमक्याच्या सोबत कन्सल्ट केलेलं बरं राहील. तर या पद्धतीने अजून जाता जाता ऑफ द ट्रॅक एक गोष्ट सांगतो. मॅडम चांगल्या गायक आहेत बरं का. मॅडम उत्तम गायक आहेत आणि खूप गाण्यांच्या स्टेज शोज मध्ये मॅडम असतात. आपण मॅडमचा एक पैलू तुम्हाला सगळ्यांना माहित व्हावा म्हणून मी सांगतो. कोणीतरी एक प्रश्न विचारत होतं तर ते विचारू शकता. जय गुरुदेव. जय हा गुरु. मॅडम, मॅडम एक खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं. थँक्यू. आणि मला एक प्रश्न असा होता की आम्ही पण ISP केले, जसं आता सुनीलजीने सांगितलं तसं इकडं मुळे माझी आमच्याकडे येतात. तर हा. माझ्या मुलीला ट्विन्स आहेत, 2 मुलं आणि आता ती 2 महिन्याची आहे. तर हा. म्हणजे पूर्वी आम्हाला असं वाटायचं की कसं संगोपन करायचं किंवा कशा ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, आणि ISPच्या माध्यमातून आम्हाला खूप सोपं गेलं ह्या सगळ्या गोष्टी करायला. तर माझा प्रश्न असा होता की आज त्या बाळांचं म्हणजे अंगावरती दोघांचं भागत नाहीये. तर सध्या आम्ही पावडर लेक्टोजिन 1 नंबर ते पावडर सध्या देतोय. तर अजून काय आहार वेगळा द्यावा का? DHA चे ड्रॉप्स असतात. डिकोसा हायड्रोनिक ऍसिड जेव्हा ट्विन्स असतात आणि त्यांना वरचं फूड असतं तेव्हा मेंदूच्या वाढीसाठी हे जे नेटवर्किंग स्ट्रॉंग करण्यासाठी जे महत्वाचं फॅटी ऍसिड लागतं DHA, त्याचे ड्रॉप्स मिळतात बाजारामध्ये. ते ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप उत्तम असतात. तर ते B12 चे, व्हिटॅमिन D चे आणि DHA चे हे तिन्ही ड्रॉप्स बाळाला द्यायला पाहिजे. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला दिले असतील. हा, ते अगोदर नाही, आता सध्या फक्त तेवढंच चालू आहे त्याच्यावरती. आणि बाळ खूप छान. बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत तुम्हाला हे तिन्ही ड्रॉप्स द्यावे लागतील. व्हिटॅमिन D3, B12 आणि DHA ड्रॉप्स. ओके ओके. फक्त त्यांना भूक लागली की तेवढं फक्त थोडंसं रडतात. एकदा ते पिले की आणि छान आम्ही ISP वापरतोय. हा, तर त्यांच्यामध्ये खेळण्याचं प्रमाण रात्रीचे 1-1, 2-2 तास स्वतः एकटेच खेळत असतात. तर हे छान गोष्टी. आणि संपूर्ण ISP ला आता जे मी तुमचं सगळं लेक्चर ऐकलं ना, तर ह्या ISPचं आणि या दोन्हींचं कनेक्शन खूप छान आहे मॅडम. तर हे मार्गदर्शन मला असं वाटतं की भविष्यामध्ये मुलांसाठी काही करण्यापेक्षा प्रेग्नंटमध्ये आणि बाळाच्या पहिल्या जे काय तुम्ही सांगितलं तर याच्यामध्ये हे काम करणं खूप खूप गरजेचं आहे मॅडम. खूप सेवेचं कार्य आहे तुमचं. थँक्यू. मला अजून एक गोष्ट अशी बोलायची होती मॅडम की सर्वांना माझं असं सांगणं होतं की मॅडमचे जे सासरे बुवा आहेत ते औरंगाबाद शहरामध्ये अत्यंत नामवंत असे जुन्या पिढीतले डॉक्टर आहेत आणि त्यांनी वृद्धांसाठी खूप मोठं कार्य आहे त्यांचं, ओल्ड एजर्ससाठी, सिनियर सिटीजनसाठी. आणि एक चांगल्या प्रकारचा आयडियल असं वृद्ध लोकांना सांभाळण्यासाठीच
ठिकाण सुद्धा त्यांनी आता निर्माण केलेलं आहे. आपल्याला जर त्यांना असं तासभर जर लोकांना सांगता आलं तर त्यांना सुद्धा याच्यावर बोलवलेलं चांगलं वाटेल असं मला वाटतं. नक्की नक्की. कारण जसं लहान मुलांच्या समस्या आहेत तशा वृद्धांच्या पण खूप समस्या आहेत आणि त्या संदर्भात ते पण खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतील असं मला वाटतं. आमच्या वतीने त्यांनाही एक शब्द तुम्ही हो सांगून नक्की ठेवा. नक्की. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्ही जर सगळ्यांनी एकदा ठरवलं तर आम्ही तुम्हाला तिकडं आस्था फाउंडेशनचं जे काही आमचं सध्याचं वृद्धाश्रम आहे ते आम्ही तुम्हाला, ज्याला मी ज्येष्ठ घर म्हणतो, वृद्धाश्रम हा शब्द त्यांना जरा चांगला वाटत नाही, त्यांना असं वाटतं की ज्येष्ठ घर, ज्येष्ठांचं मानाने राहण्याचं घर म्हणजे ज्येष्ठ घर. अशा आमच्या ज्येष्ठ घरी तुम्ही जर व्हिजिट दिली तर आम्ही आम्ही नक्की प्लॅन करू तुमच्यासाठी. इथून फक्त 14 किलोमीटर आहे इथून आपल्या गारखेड्यामधून शेंद्रा MIDCच्या तिथे आहे. तर ज्यांना ज्यांना इच्छा असेल त्यांना एखादा रविवार किंवा असं तुम्ही मला सांगा की आपण नक्की ट्रिप तिथे तुम्हाला विजिट एक प्लॅन करूयात. चालेल. मॅम एक प्रश्न होता. हा. माझी पुतणी होती. ती साधारण आता 8-9 वर्षाची आहे. हा हा. तर 2-3 वर्षाची असताना आम्हाला थोडंसं डिटेक्ट झालं की ती उशिरा बोलते वगैरे, म्हणजे ती बोलायला थोडीशी लेट. मग ते तुम्ही जसं पहिले म्हणाला की घरामध्ये कोणीतरी लेट बोललंय, मग ही पण लेट बोलेल म्हणून आम्ही होप्स वरती होतो. आणि मग कुठेही ट्रीटमेंट नाही, काय नाही, ती बोलेल, ती हळूहळू रुळली तर. पण नंतर डिटेक्ट झालं की तिला थोडस एक कानाने ऐकू कमी येतं. आता मशीन वगैरे लावलंय, पण तुम्ही आणखीन काय ट्रीटमेंट सजेस्ट करू शकता? किती वर्षाची आहे ती? ती आता जवळजवळ 9 वर्षाची. अच्छा. नाही, 5 वर्षापर्यंत मेंदूची डेव्हलपमेंट संपूर्ण होऊन जाते. ती 5 वर्षाच्या आतमध्ये जर ती असली असती तर आपण तिला कॉक्लिअर इम्प्लांट सांगितलं असतं. परंतु आता नवीन प्रकारची तुम्हाला सांगितली असेल ना, डिजिटली खूप चांगली हिअरिंग एड्स आलेली आहेत आणि अशा मुलांना सतत सायकोलॉजिस्ट कडून टेस्ट करून घ्यावं लागतं की आता हिची मेंदूची वाढ व्यवस्थित झाली आहे का, कुठे मागे आहे का. ह्या मुलांना स्पीच नीट नसल्यामुळे थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो आणि थोडं प्रोसेसिंग पण जे काय लर्निंग प्रोसेसिंग थोडंसं मागे असतं. ह्या सगळ्यासाठी काही औषधं पण असतात आणि काही थेरपीज असतात. तर एकदा असेसमेंट सायकोलॉजिस्ट कडून करून घेणं, ज्याला बुद्ध्यांक तपासणी म्हणतो, IQ टेस्ट. त्या बुद्ध्यांकामध्ये वेगळ्या वेगळ्या मेंदूच्या ज्या काही पार्ट्स आहेत त्याचं काम व्यवस्थित चालू आहे की ह्याचा पर्सेंटेज आपण मांडतो आणि त्याच्यावर आपण काम करतो. तसं मी छत्रपती संभाजीनगरचाच आहे प्रॉपर. आपण येऊ शकता. मी एका तुमच्याकडे एकदा संपूर्ण व्हिजिटचा टीम. प्लॅन करतो. हो हो, संपूर्ण टीम तुम्हाला बघेल की स्पीच थेरपिस्ट अँड लँग्वेज थेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, जसं मी न्यूरोलॉजिस्ट आणि मग ओके थेरपिस्ट, हे सगळे बघतील. ओके ओके, ठीक आहे मॅडम, धन्यवाद. हो. मी रजा घेऊ शकते आपली? हो हो. आपण प्रेयर करतो. हो हो.